श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला श्री गुरु प्रतिपदा असं म्हणतात. दत्त महाराज नुसत्या नामस्मरणाने प्रसन्न होणारी देवता, भक्तांच्या एका हाकेला धावणारी माऊली, श्रीपाद श्री वल्लभ हे श्री दत्त प्रभूंचे दुसरे अवतार, श्री नरसिंह सरस्वती हे श्री दत्त प्रभूंचे तिसरे आणि श्रीपाद श्री वल्लभांचे उत्तरावतार ते आहेत. आणि तेच पुढे श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्ध. श्री दत्तावतार भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच गुरु प्रतिपदा या पावनतीला शैल्यगमन केलं होतं. गुरु प्रतिपदा या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले. निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरता ठेवल्या. ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. दुर्मिळ योग म्हणजे त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत. तर मित्रांनो, श्री गुरु प्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण असा उत्सव आहे आणि याच पुण्यवान तिथीला अनेक उत्सव असतात. अशा सर्व सुयोगांमुळे श्री गुरु प्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते. अशी ही तिथी पुण्यवान असल्यामुळे या दिवशी गाणगापुरात भव्य दिव्य स्वरूपात उत्सव साजरा होतो. या दिवशी देशभरातील भक्त अगदी मोठ्या प्रमाणात गाणगापुरात येऊन श्रीचरणी अभिषेक, पूजा, नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात. अकोला जिल्ह्यातील लाड कारंजे या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी नरसिंह सरस्वतींनी जन्म घेतला आणि गुरुचरित्रात त्याचे चरित्र वर्णन केलेले आहे. बघा, ज्यांनी गुरुचरित्र ग्रंथ वाचलेला आहे, त्या ग्रंथाचं पारायण केलेलं आहे, त्यांना माहीत असेल की गुरुचरित्रात त्याचे चरित्र वर्णन केलेलं आहे. त्यांचे मूळ नाव जे आहे ते शाल ग्रामदेव माधव काळे. जन्मताच त्यांनी ओमचा जप करू लागले. सर्वसामान्य मुलांप्रमाणे ते रडले नाहीत. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटलं आणि तत्कालीन महान ज्योतिषांनी हा मुलगा साक्षात ईश्वर अवतार असल्याचं सांगितलं. हा लौकिक मुलगा श्रीहरीप्रमाणे सर्व नरांचे पाप ताप दैन्यहरण करणारा होईल, म्हणून याचे नाव नरहरी असं ठेवावं असं त्यांनी सुचवलं आणि म्हणून त्यांना नरहरी नावानेच ओळखले जाते. वयाच्या 7 वर्षापर्यंत स्वामी बोलत नसत. उपनयन संस्कारावेळी त्यांनी आई अंबाभवानीकडे वेदवाणीचा उच्चार करून भिक्षा मागितली आणि त्यानंतर ते बोलू लागले. वयाच्या 8व्या वर्षी मातापित्यांचा आशीर्वाद घेऊन स्वामी बद्री केदारला गेले आणि वाटेत काशी मुक्कामी त्यांची गाठ कृष्ण सरस्वती या संन्याशाशी घडली आणि कृष्ण सरस्वतींनी श्री नरसिंहाला मठ परंपरेप्रमाणे संन्यास दीक्षा दिली आणि उत्तरेत शिक्षण पूर्ण केल्यावर ते दक्षिणेस प्रथम कारंजे येथे आले. मातापित्यांना भेटले आणि त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर, नाशिक, परळी, बैजनाथ, औदुंबर, अमरापूर या गावी राहिले. अमरापूर हे गाव कृष्णा पंचगंगा संगमावर आहे. तेथे नरसिंह सरस्वती 12 वर्ष राहिले. त्यांच्या या गावच्या प्रदीर्घ निवासामुळे या गावाला नरसोबाची वाडी हे नाव प्राप्त झालं आणि त्यानंतर गाणगापुरी ते 24 वर्ष राहिले. त्यावेळी बेदरचा बादशहा अल्लाउद्दीन त्याने त्याची पूजा केली. तर मित्रांनो, गुरु प्रतिपदा या तिथीला नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून अवतार कार्य संपवलं होतं. नरसिंह सरस्वती महाराजांनी कृष्णा तीरावरती श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य केलं. आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केलं होतं. अश्विन कृष्ण द्वादशी या दिवशी श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले आणि या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत.
विमल पादुका, मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनवलेल्या आहेत याची माहिती कोणालाच नाही. यांना विशिष्ट असा आकार नाही, म्हणून या पादुकांना निर्गुण पादुका असं म्हणतात. या निर्गुण पादुकांना पाण्याचा स्पर्श कधीच होत नाही. त्याऐवजी केशर व अत्तराने वरून लेपन केलं जातं. त्या लंबगोल आकाराच्या आहेत. त्या पेटीमध्ये ठेवलेल्या असतात. विमल पादुका सोडून बाकी अन्य 2 पादुकांच्या नावांचे संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात. मनोहर पादुकांचं दर्शन व पूजन केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जातं. त्याचबरोबर औदुंबर येथे नृसिंह सरस्वती महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता. त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत. पण या नावाचा उल्लेख श्री गुरुचरित्रात कोठेही नाही. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही मल दोष नसणाऱ्या पादुका असं सांगितलं जातं. की लौकिक अर्थाने खूप प्रसिद्ध झाल्यावर आणि आपले अवतार कार्य पूर्ण झाल्यावर स्वामी श्रीशैल्य येथे गेले आणि तेथे पाताळ गंगेमध्ये जाऊन त्यांनी शिष्यांना पुष्पांचे आसन करायला सांगितले. त्यावर शिष्यांनी एक मोठी बांबूची बुट्टी तयार केली. त्याला सर्व बाजूंनी कर्दळीच्या पानांचे लपेटलं आणि त्यावर शेवंती, कुमुद, मालती इत्यादी फुले पसरून पुष्पासन तयार केलं. आणि त्या दिवशी गुरु कन्या राशीत होता. उत्तरायण सुरू होतं. सूर्य कुंभ राशीत होता. माघ वद्य प्रतिपदा होती आणि शुक्रवार होता. आणि त्या दिवशी प्रातःसमयी श्री गुरु हे पुष्पासनावर बसले आणि पाताळगंगेतून कर्दळी वनाकडे निघाले. कर्दळी वनात पोहोचल्यावर आपण तेथे पोहोचल्याची खूण प्रसाद पुष्पे पाठवतो असं त्यांनी शिष्यांना सांगितले. आणि त्यानंतर स्वामी हळूहळू दिसेनासे झाले आणि स्वामी कर्दळी वनाकडे ज्या दिशेने गेले तिथून काही नावाडी आले. त्यांनी शिष्यांना सांगितलं की आम्ही स्वामींना कर्दळी वनात जाताना पाहिले आणि त्यानंतर ते गुप्त झाले. त्यांनी त्यावेळी तुम्हाला देण्यासाठी एक निरोप आमच्याकडे दिला आहे असं शिष्यांना सांगितलं. तो निरोप असा आहे की आम्हास आज्ञापिती मुनी आपण जातो. कर्दळी वनी सदा असो गाणगा भुवनी ऐसे सांगा. म्हणजेच काय तर असं म्हणाले. आणि महाराष्ट्रातील दंत संप्रदायात प्रारंभ नरसिंह सरस्वतींच्या अवतार चरित्रातून झाला असं म्हटलं जातं. नरसिंह सरस्वतींनी शिव, विष्णू, देवी गणेश त्यानंतर आणि नरसिंह यांचा उपासनेचा उपदेश केला आणि त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्त उपासना लोकप्रिय झाली. त्यांच्या निवासामुळे औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर ही गावे दत्त संप्रदायाची तीर्थक्षेत्र बनली. महाराष्ट्रात भूमीला भक्तीचा, मुक्तीचा मार्ग दाखवणारा हा महापुरुष मराठी संस्कृतीच्या इतिहासात युगपुरुष म्हणून चिरंतर राहील. भक्तांनी स्वामींना ज्या दृष्टीने पाहिलं त्या स्वरूपात त्यांची दर्शनं दिली. कोणाला श्री विठू माऊलीच्या रूपात त्यांचं दर्शन घडलं, तर कोणाला श्री भगवान विष्णूंच्या स्वरूपात, तर कुणाला भगवती देवीच्या रूपात. महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखवल्या. मानवाला जन्मापासून ते मरेपर्यंत गुरूंची आवश्यकता असते. जन्माच्या वेळी गुरूच्या रूपात आपले आईवडील आपली मदत करीत असतात, तर शाळेत शिक्षक तसेच मोक्ष प्राप्तीसाठी आपल्याला धर्मगुरूची आवश्यकता असते. म्हणून आपण जीवनाच्या अंतसमयी मोक्ष प्राप्त व्हावा याकरता आपण गुरु करीत असतो. गुरु आपणास नामस्वरूपी दीक्षा देऊन त्याचे नियमित पठण करायला सांगतात. अशा प्रकारचे गुरूंचे मानवी जीवनात विविध स्वरूपात स्थान असून त्यांचे महत्त्व देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, म्हणूनच आपण देखील या नात्याचे महत्त्व समजून घेऊन नियमित आपल्या गुरूंची वंदना करावी. तर नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची कृपादृष्टी आपल्यावर राहील यात संशय नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.